नमस्कार, मी दीपाली पेडामकर. किचन जर्नी मध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे टमॅटो ढोकळ्याची रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट पण नक्की करा. आता करूया आपण रेसिपीला सुरुवात. टमॅटो ढोकळ्यासाठी मी साहित्य घेतलेले आहेत. इथे मी 4 टमाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आणि ह्याची स्किन काढून घेतलेली आहेत. इकडे मी मिक्सरचं भांडं घेत आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला असं टाकून द्यायचं आहे. इथे 1 वाटी पोहा घेतलेला आहे मी. हे मी 3 ते 4 चमचे, मोठे चमचे जे असतात ना आपल्या किचनमध्ये, त्यातले मी 4 चमचे हा रवा घेतलाय. जाडा किंवा बारीक घेतला तरी चालेल. ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतले 3. हे अद्रक घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. मिक्सरला आपलं हे वाटून झालेलं आहे. मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही. अशा प्रकारे याची पेस्ट झाली पाहिजे. आता आपण करूया पुढची प्रोसेस. मी मिक्सरमधून ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. हे बघा असं. आता याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे, चवीपुरतं मीठ. तुम्ही हे 10 ते 15 मिनटं असं ठेवू शकता परमनंट होण्यासाठी, पण आपल्याला झटपट बनवायचं आहे. तर आता आपण याच्यामध्ये मी इनो टाकत आहे 1 चमचा. इनो टाकल्याने पटकन ढोकळा होईल आपला. हे बघा. आता आपण ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. डिश घेतले. ह्या डिशला चांगल्यापैकी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता हा बॅटर जो आपण करून ठेवला आहे टमॅटोचा, तो आपण ह्याच्यामध्ये आता टाकायचा आपल्याला. आणि हे बॅटर आपल्याला चांगलं टॅप करून घ्यायचं आहे. आता आपण करूया पुढची प्रोसेस. इकडे मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. एक कढई घेतली, त्याच्यामध्ये जाळी ठेवलेली आहे. आता हे बॅटर आपण याच्यामध्ये ठेवून देऊया. आता आपण झाकण लावून ठेवूया याच्यावर. 5 मिनिटं झाले. आता आपण चेक करूया. हे आपलं झालेलं आहे. अगदी सुरी एकदम क्लीन येते. आता हे थंड झालं की फोडणी देऊन दाखवते. आपलं आता थंड झालेलं आहे. ह्याच्यावरती आता आपण फोडणी देऊया.
मी फोडणीचं भांडं घेतलं आहे, गरम करत ठेवलं आहे. याच्यामध्ये तेल टाकते. आता आपण मोहरी टाकू याच्यामध्ये. हिरव्या मिरच्या आहेत. कढीपत्ता, आणि हिंग. आता फोडणी आपण गॅस बंद करूया. मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. आता ही फोडणी आपण याच्यावरती टाकूया. आणि हे फोडणीचं सर्व तेल आपण एकत्र पसरवून घेऊया. आता मी तुम्हाला हे उचलून दाखवते. हे बघा किती छान दिसतंय. हे आहेत माझे टमॅटोचा ढोकळा. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.